रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. तर बऱ्याच दिवसाची व्हिडिओ काढायलाच असं वेळ नाही भेटत आहे. तर आज थोडासा वेळ आहे मला, तर म्हटलं काढू आज व्हिडिओ आपण. बरेच दिवस झाले सासू सुनाची व्हिडिओज टाकले नाही मी, तर आज टाकावं वाटतंय. वेळ पण भेटला आहे थोडासा, तर मग टाकू म्हटलं. तर बघा, सासू सुनाचे व्हिडिओ भारी चालते माझेवाले, बघता पण सगळे. आणि मी काय असे पोकळ पाकळ वाईक टाकत नाही. मी जे खरी परिस्थिती तीच व्हिडिओ टाकते बरं का सासू सुनाचे. तर बघा, आजच्या युगामध्ये आजकाल असं चाललं आहे का आईबापाला किती लेकरं असू द्या, 4 असू द्या, 2 असू द्या, 5 असू द्या, 3 असू द्या, 1 असू द्या, तर ते आईबापाला आनंदच राहतो. कसं कवत नाही ते कष्ट करून मोलमजुऱ्या करून कुठून पण आणून ते लेकरांचे पोट भरावत्या, त्यांना लहानचे मोठं करता, त्यांच्याकडून एवढी अपेक्षा ठेवता त्यांनी काहीतरी कामधंद्याला लागावा, यांनी काहीतरी कामधंदा करावा मुलांनी. किंवा काही काही आईबापाला असं वाटतं, जाऊ कुठं पोट भरतील आपले पोरं, लहानचे मोठे होतील, सुखाने राहतील, कसे कवत नाही पोटापुरतं कमवतील, नाही भेटती नोकऱ्या तर नाही भेटती नोकऱ्या, नाही आपल्याजवळ जमीन जुमला जास्त. तर असे काही काहींचे आईबापाची ती अपेक्षा राहते. पण आईबाप कधीही मुलाला म्हणत नाही का तू कमवच आणि तू जा इथून कमवूनच आण, का तिथं जाऊन काहीतरी कामच कर, असं म्हणत नाही. आईबाप कधीही संध्याकाळी मुलाचा चेहरा बघून मुलाला म्हणते, जाऊ दे आजच्या पुरतं भेटलं ना, उद्याचं उद्या पाहू, उद्या पण भेटेल कुठंतरी काम भेटेल, काहीतरी भेटेल, पोटापुरतं कमवा, खा, सुखाने राहा, अर्धी भाकर सुखाने खा, वनवन करू नका, अशी आईबाप मुलाला शिकवत्या. इतकी म्हणजे आईबापाची ही राहते, हिंमत राहते. त्या मुलाला लहानचे मोठं जसं केलेलं राहतं तसं त्याला पुढं शिकवायचं पण राहतं. आणि त्याच्याकडून ती अपेक्षा पण केलेली असते का भाऊ अर्धी भाकर खाय पण सुखाने राह, दुःखात नको राहू, अशी त्या आईबापाची तयारी राहते. पण आजकाल कसं उलटं निघालं ना हो. ते जेच आईबाप मुलाला सांभाळू शकतात, 4-5 मुलांना सांभाळू शकतात, तेच मुलं आपल्या एकट्या आईबापाला सांभाळू शकत नाही. का बरं? का सांभाळू शकत नाही ते? अहो, म्हणजे इतकं म्हणजे एकटी आई आणि एकटा बाप कमवून मुलांना लहानचे मोठं करतो, सांभाळतो, पार त्यांचे लग्न करतो, कार्य करतो, पार त्यांचं सगळं होईपर्यंत ते आईबाप करतात. आणि ज्यावेळेस आईबापाची ताकद कमी होऊन जाते त्यावेळेस मुलं का सांभाळू शकत नाही आईबापाला? का नाही सांभाळू शकत? सांभाळायला पाहिजे, पण नाही सांभाळू शकत मुलं. का? त्या मुलाचं पण 2 ठिकाणी पांगलेलं राहतं चित्त. त्याला पण असं वाटतं बायकोला पावा का आईबापाला पावा, का आपलं पावा, का मुलांचं पावा आपल्याला. पण असं नाही करायला पाहिजे. प्रत्येकाला मुलं राहणारे, प्रत्येकाला मुलं होणारे, प्रत्येकाला तेच दिवस येणारे. असं असं हे कधीच करू नये, कोणीच करू नये असं, कोणतेच सुना मुलांनी करू नये. आणि आताच्या सुनांना काय वाटतं, सासूने आपल्या बरोबरीने काम करायचं, आपल्या बरोबरीने तिने काम करायचं, आपण जे सांगू ते काम करायचं, आपण जे करू ते तिने करायचं. आत्ताच्या सुनांना असं वाटतं. का? ज्या आईबापाने आपल्याला लहानचे मोठं केलेलं असतं त्यांनी काय दुसऱ्यांच्या अशा बराबरी करून करेल राहतं का? त्यांनी आपल्याला एवढं कमवून ठेवलेलं राहतं, त्यांनी कसं कमवलेलं राहतं. मग आताच्या सुना मुलांना का वाटतं असं का आपल्या आईबापाने आपल्या बरोबरीने काम करावं, नाहीतर आपण भाकरी नाही देणार त्यांना खायला? का बरं? ते आईबाप करून खाऊ शकत नाही का भाकर हाताने? खाऊ शकते. आईबाप भाकर हाताने खाऊ शकतात. ते काही कसं कवत नाही, पार पार काही काहींना मुलं बाळाने राहते, पार म्हातारे कोतारे राहते तरी ते भाकर थापून खाता. लईच वेळ आली तर कोणाकडून मागून आणत्या खात्या. पण जे चांगले ते तर करून खाणारच आहे ना हो. ते उपाशी थोडी राहणार आहे, नाही. ते उपाशी कधीच राहणार नाही. पण यांना वाटतं आम्ही खाऊ घातलं तरच हे खातील, नाहीतर हे खाणार नाही, हे उपाशीच राहतील. मग ते काय, याला वाटतं त्या मुलांनी करावा, त्याला वाटतं त्या मुलांनी करावा, त्या सुनाने करावा, या सुनाला वाटतं मीच करते ती नाही करत, असं दुजाभाव चालतो त्या घरामध्ये. पण असं असं समजते नाही का बा, आपल्याला पण करून आणलं आहे सासू सासऱ्यांनी, आपल्या नवऱ्याला कोणी लहानचे मोठं केलं, त्या सासू सासऱ्यांनीच केलं.
मग आपण काही आपल्या नवऱ्याला आपण लहानचे मोठं केलं का? आपण आता लगेच तो आपला नवरा 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 लावून धरी त्या बाया. का त्याला जन्म तुम्ही दिला का? त्याला लहानचे मोठं तुम्हीच केलं का? त्या आईबापाने काहीच अपेक्षा केलेली राहत नाही का? केलेली राहते, खूप केलेली राहते. पण याचं प्रायचित्त फेडावं लागतं, खूप फेडावं लागेल नंतर. ते काय एवढं सोपं नाही आहे. ते काय वरून टाकलं खाली झेललं नाही कोणी, त्याच्यासाठी खूप तस्ती काढावं लागते, त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागत आहे. आणि त्या मुलासाठीच खूप काही कष्ट केलेले राहते. तर असं काही चाललं आहे. सुनांना वाटतं आम्ही जे थापून ठेवू ते यांनी गुपचित खायला पाहिजे. काही सुनांना वाटतं यांनी करायला पाहिजे काम. काही सुनांना वाटतं यांनी धुणं धुवायला पाहिजे, यांनी भांडी घासायला पाहिजे. काय काय सुनांना तर असं वाटतं का सासू म्हणजे मोलकरीणच झाली पाहिजे घरातली धुणं भांड्याची. मी जरी स्वयंपाक केला तर सासूने धुणे भांडे करायला पाहिजे, घरदारं झाडायला पाहिजे, अंगणवट्टे झाडायला पाहिजे. असं काय काय सुनांचं तत्त्व आहे. पण चांगलं नाही आहे असं. पुढं खूप दिवस वाईट येतील तुम्हाला. आता जे आहे आताच्या पिढीच्या ज्या सासा आहे ना त्यांचे खूप चांगले दिवस जातील. पण पुढच्या पिढ्या इतक्या अवघड जातील ना, खूप अवघड जातील. तुम्हाला कोणाला म्हणता यायचं नाही, सांगता यायचं नाही. का तुम्ही जे की पेरलेलं राहील तेच उगणार आहे नंतर. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही काही. असं आहे. तर बघा काय काय ठिकाणी इतकं म्हणजे इतकं पाहायला भेटतं आहे. आता मी एक व्हिडिओ बघितला सासू सुनाच्या करामतीचा. त्यांनी असं जिथं घडतं आहे तसं व्हिडिओ टाकला. खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्यावाल्या. त्यांनी काय असं ओरिजिनल नाही टाकला, सासू सुनाच्या करामती टाकल्या म्हणजे कॉमेडी टाकलं त्यांनी व्हिडिओ जे आधारित बनवला. तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं माझ्यावाल्या तो व्हिडिओ बघितला मी तर. अशी सुना वागा त्या सासांसंग. तर का वागा त्या? प्रत्येकाला सून आहे, प्रत्येकाला सासू आहे, प्रत्येकाला म्हणजे मी तर म्हणते ना ज्यांनी ज्या सासूला त्रास दिला ना आणि त्यांना आहे ना कधी सुनाचं सुख भेटणार नाही, कधी भेटणार नाही सुनाचं सुख. आणि जे वाईट शिकवणारे असताना त्यांना तर कधीच सुनाचं सुख भेटायचं नाही, कधीच नाही, कधीच नाही. सुनाचं सुख हे भेटणारच नाही वाईट शिकवणाऱ्यांना. आणि जे वाईट कृत्य करतं त्याला तर कधीच भेटणार नाही सुनाचं सुख, कधीच भेटणार नाही. असं आहे. खरंच पहा तुम्ही तो व्हिडिओ, पहा तुम्ही ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ बघा तुम्ही. कसा आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं व्हिडिओ बघताना. तर बघा कसा व्हिडिओ होतो, बघा कसं वाटतं. तर का असं करते आताच्या सुना मुलं, का असे वागत आहे तेच कळत नाही. मी पण त्याच्यावरच टाकला आहे व्हिडिओ. मी काय असं काही हे नाही टाकला. मला पण ते सासू सुनाच्या करामतीचा व्हिडिओ बघितला मी. थोडंसं वाईट वाटलं मला, खूप वाईट वाटलं. त्याच्यावरच मी तो व्हिडिओ टाकला बरं का. त्याच्यावरच टाकला. बघा कसा वाटला. एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरे.